नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत आज विधी अधिकारी अभय जाधव यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ पाहायला मिळाला। जाधव यांनी वस्तुस्थिती मांडल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत शिवसेना आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। न्यायप्रविष्ट विषयावर महासभेत चर्चा करून न्यायालयाचा अवमान झाल्याचा आरोप करत शिंदे गटाने सभागृहाला बहिष्कार टाकला असून या प्रकरणी न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशाराही दिलाय। ही जी नवी महानगरपालिकामध्ये जी महासभा भरलेली आहे, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान दिलेलं आहे त्याची या ठिकाणी हत्या झाली हे मी आवर्जून सांगतो। कारण या ठिकाणी ज्या घटनेमध्ये हे लिहिलेलं आहे की जे न्यायप्रविष्ट विषय आहे तो खरंच महासभेमध्ये चर्चा सांगण्यास मनाई असते। कारण कसं आहे की याच्यामध्ये माननीय न्यायालयाने ऑलरेडी आदेश दिलेले आहेत की तुम्हाला पर्यायी 3 भूखंड दिलेले आहेत, त्या भूखंडावरती तुम्ही कामकाज सुरू करा। आणि महापालिकेने असंही ॲफिडेव्हिट दिलेलं आहे की आम्ही 6 महिन्यामध्ये त्या भूखंडावरती मलउदंचन केंद्र बांधणार आहे। या ठिकाणी मला त्या सदस्याला असं विचारायचं आहे की तुम्हाला खरंच दिघ्यासाठी मलउदंचन केंद्र पाहिजे होतं की हेतुपुरस्सर तो हॉटेल पाहिजे होता? कारण काय होतं, या लोकांनी वारंवार आपल्या नेत्यांना सुद्धा फसवलेलं आहे। खोटी कागद दाखवायची, इकडचा कागद तिथं दाखवायचं, तिकडचा कागद इथं दाखवायचं, अशा पद्धतीने अख्ख्या दिघ्यामध्ये अनधिकृत बांधकाम झालेले आहेत। त्याच्याविषयी नाही बोलणार, त्या दिघावाशांबद्दल नाही बोलणार, ज्यांच्या जमिनी तुम्ही अनधिकृत करून त्यांना आजपर्यंत त्यांना मरणासाठी ठेवलेलं आहे। माझ्याकडे काही कागद आहेत, आज ते पण दाखवतो मी तुम्हाला। रस्त्याचा अग्रीमेंट दाखवता 2005 मध्ये जो रस्ता तुम्हाला महापालिकेला दिलेला आहे, हा कशासाठी दिलाय? फक्त मेंटेनन्स साठी दिलेला आहे। त्या रस्त्या अंतर्गत जागा नाही दिली आहे, तुम्ही मालक नाही आहेत। तुम्ही जो रस्त्यासाठी खर्च केलाय त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे। काहीतरी पॉइंट दाखवायचं, महासभेची दिशाभूल करायचं, आपल्या नेत्यांना पण फसवायचं, इथून उड्या मारायच्या तिकडं, तिकडून उड्या मारायच्या इकडं, हेच चाललंय। घडलाय सभागृहामध्ये व दादागिरीचा प्रकार आहे। कोणतेही कोर्टात केस चालू असेल भारताच्या कोणत्याही भागात तरी 72C नुसार आपण त्याविषयी चर्चा करू शकत नाही सभागृहात, त्याच्यावरती निर्देश देऊ शकत नाही। तिकडे गवते मॅडम बोलतात त्याचं लायसन्स रद्द करा, भूखंड परत घ्या, म्हणजे मग कोर्टात जायचं कशाला? जब हायकोर्ट बसलाय तिथे निर्णय घ्यायला, त्यांच्याबद्दल सभागृहात डिसिजन घेतात आहे। आणि त्याविषयी आपले विधितज्ञ अधिकारी जे आहेत अभय जाधव, त्यांना विचारलं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं ही तरतूद आहे, आपण इथे चर्चा करून त्यावर निर्देश देऊ शकत नाही। तर एक खोटा असेल त्याला निलंबित करा। आज एक दलित समाजाचा माणूस स्वतःच्या शिक्षणाच्या जोरावर इथपर्यंत पोहोचलेला आहे, त्याला आपण कुठेतरी अभिमान बाळगला पाहिजे त्याचा, तर त्याला उलट दाबलं जात आहे। आणि असं ठरलं होतं का एखाद्या सिनियर काउन्सिलचं ओपिनियन मागवा आणि मग निलंबित करा, तर अजून ओपिनियन आलं पण नाही लगेच निलंबित करून टाका। हा कुठेतरी अन्याय घडत आहे, ही कुठेतरी दादागिरी आहे आणि अतिशय लोकशाहीचा खून चालू आहे। ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेचा विषय तो सांगत होता ना, त्याच्याविषयी पण थोडं तरी आदर ठेवला पाहिजे। नाही निलंबित करा म्हणजे ही कोणती जिद्द झाली? आज त्याचं शिक्षण बघा किती आहे, सर्व बघा ना त्याचा होता काय, तो शिक्षणाच्या जोरावर आला होता, त्याला हे निलंबित केलेलं चुकीचं आहे। म्हणून आम्ही सर्व शिवसेनेचे नगरसेवक त्याचा निषेध करून इथं बाहेर पडलेलो आहोत।